मागून हा तळमळीचा सकळांच्या पाया माझे दंडवत. बाबा लोकांच्या उचापत्या बंद करा, आपल्यातले दोष आपुलाले चित्त शुद्ध करा. विनवितो सकळा जना विनवितो सकळा हा विनवितो सकळा जना. जोडून थोरा लहान जोडून करा जोडून थोरा लहान. दान इथुले द्या मदतीना दान इथुले द्या मदतीना. दान इथुले द्या मदतीना. मने तुझ्या बंधू राम मनागा बंधू राम मनागा. मने तुझ्या बंधू राम मनागा. मने तुझ्या बंधू राम 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 स्मरा हरी राम राम स्मरा राम राम स्मरा हरी राम स्मरा. हा राम राम स्मरा दे राम राम स्मरा. राम राम स्मरा दे राम राम स्मरा. विनवितो सकळ जना कर जोडूनी थोरा लहाना. दान काय दान द्या, तुमची इस्टेट नाही, अनन्य भावानं तुम्ही राम राम म्हणा. तुका मागे दान द्यावे जी अनन्य, वाचेशी सद्गत जपे आधी. विठ्ठल विठ्ठल दुसरं काही नाही. विनवितो तळमळीचा नमस्कार. बाबा जसा एखादा बाप नालायक मुला, एकुलता एक नालायक मुलगा, गावातला एक नंबरी बाप, पण त्या मुलाच्या पाया पडतो आणि बाप मुलाला म्हणतो बापा तो ह्या पाया पडतो ऐक. जसं हे तळमळीचं बोलणे, तसं संत मायबाप आपल्यासारख्या भ्रांत जीवाला म्हणतात का रे बापानो साधनारीचे सकळांच्या पाया दंड. उठा की जी मायबाप कशी लागली झोप. तळमळीचं बोलणे. अरे गिळीले हो संसारे काही अरे धरा रे, ही तळमळीची भाषा आहे. रगिलकीची नाही. काही माणसं म्हणजे रगिल, अरे अरे धरा रे, घ्या रे होऊ नका बुद्धीचा पालट धरा रे काही धरा रे. तळमळीनं म्हणतात अरे गिळीले हो संसारे, तळमळीनं म्हणतात. तळमळीचा नमस्कार. आणि तिसरा आदराचा देवाला संताला केलेला नमस्कार. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरेच तसा हा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत. आता नमस्कार आपल्याला माणसं तीन भेटतात, तीन प्रकारचे. म्हणजे कसे, गुरुवर्य शेखर महाराज सांगत असते, एक आपल्यापेक्षा मोठा भेटतो, दुसरा आपल्या बरोबरीचा भेटतो, आणि तिसरा आपल्यापेक्षा लहान भेटतो. याच्यापेक्षा चौथा भेटतो का? चौथा सांगताच येत नाही ना. एक आपल्यापेक्षा मोठा असेल, एक आपल्या बरोबरीचा असेल, आणि दुसरा तिसरा आपल्यापेक्षा लहान असेल. मग नमस्कार कोणाला करावा लागतो? लहान्याला, मोठ्याला. मोठ्याला नमस्कार, आणि केला तर केला बरोबरीच्याला केला. पण त्याच प्रकारे मोठ्याला नमस्कार करताना त्यांच्या पायावर डोकं ठेवावं लागतं, आणि लहान्याला गाडीवरून हात वर केला तरी चलतो आपल्या बरोबरीच्याला. जे हरिओ जमतं का नाही? आपले गुरु पडून आले आणि जे हरिओ गुरुजी असं जमतं का? त्यांच्या पायावर डोकं ठेवावं लागतं. मोठ्याला नमस्कार करताना त्यांच्या पायावर डोकं ठेवावं लागतं, आणि बरोबरीच्याला लांबून जे हरी केला तरी चलतो, आणि लहान्याला करायची गरज नाही. बरं मोठ्याला करावं लागतो, मग हा अधिकारानं मोठा असावा का वयानं मोठा असावा? बरं बापानं पोराला नमस्कार करावा का पोरानं बापाला करावं? हा, पोरानं बापाला करावं, बापानं पोराला करू नये का? बाप रताळू आहे, बाप तमाशाला जातो, बाप दारू पितो, बाप धाब्यावर जातो, आणि पोरग हरिभक्ती परायणे कोणी कोणाच्या पाया पडावं? तयाने तैसा वंदावा कुमार जयाचे अंतर देव, जयाचे अंतर देववती, जयाचे अंतर देववती. तुम्ही सांगा, हिरण्यकश्यपून प्रल्हादाला नमस्कार करायला पाहिजे होता का नव्हता? पण केला का? असे हिरण्यकश्यपू अजून कमी आहेत का? अरे
ज्या मुलांना मी वासुदेव तत्वता असा ज्याचा निषेध न त्वम देहो न इंद्रियाणी न प्राणो न मनोनिधी विकारित्वाति नाशित्वात दृश्यत्वाचे घटो यथा, मी वासुदेव आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा ज्याचा नुसतं बोलणं नाही निश्चय चित्ती दृढ झाला, अशा मुलाला बापानंही नमस्कार करावा. विठ्ठला तुम्ही सांगा, इथं मोठेपणा जर वयाचा असता तर ज्ञानोबरांनी चांगदेव महाराजाचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं का? चांगदेव महाराजांना चांगदेव म्हणजे मी चांगदेव नाही. आता माझं माय बापानं लाडानं नाव ठेवलं चांगदेव, खरा मी वांगदेव आहे, पण नाव काय ठेवलं चांगदेव. आपले नाव म्हणजे लाडानं ठेवलेले का? लय माय बापाने विचार करून ठेवलं. तुमचं नाव काय ठेवलं? उत्तरेश्वर. विचारानं ठेवलं का लाडानं ठेवलं? लाडानं. नाही विचारानं. आपण सच्चिदानंद आहेत, आपण वासुदेव आहेत, आणि संत तत्वता म्हणतात आणि मायबाप कल्पता म्हणतात. मी वासुदेव तत्वता, मग मी चांगदेव का मी उत्तरेश्वर? कोणी नाही, मी वासुदेव. जीव ब्रह्मैव नापरः. जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. तुका म्हणे कैची की कुठे जीव निराळा. मग चांगदेव महाराज वयानं 1400 वर्षाचे होते आणि ज्ञानोबराय 14 वर्षाचे. आले लोटांगणे चांगदेवा, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो दे. मग इथं वयाचा मोठे अधिकाराचा आणि अधिकारानं संत मोठे आहेत महाराज. साधू थोर जाण, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर, बोला बोला बोला. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, कलियुगी साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. संता इतकं मोठं जगात कोण नाही. हरिभक्त थोर भूमंडळी. मंडळी. मग आपलं डोकं त्यांच्या मस्तक ठेंगणा तरी संताच्या. महाराज म्हणतात मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. श्री संताची माथा म्हणले त्यांच्या चरण ताकद काय. त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवाचे. सर्व सुखे आजी येथेची वळली संताची देखिली. ही ताकद त्यांच्या पायात असल्यामुळं श्री संताची माथा चरणावरी त्यांना मी नमस्कार करतो. आदरानं हवा. नमस्कार कशाला म्हणायचं? त्यांच्या पायावर आपण डोकं ठेवायचं म्हणजे त्यांना सांगायचं गुरुजी आपल्या गुरुजीच्या पायावर पहा. आपल्या जोग महाराज संस्थेची कशी परंपरा आहे. आमचे माशेगावला एक बळीराम महाराज. मी संस्थेत राहिलो पण मी कधी विचारलं नाही. पण बळीराम महाराज विचारलं, महाराज संस्थेमध्ये टोपी काढून डोकं घेण्या, टोपी काढायची आणि मग पायावर डोकं ठेवायचं असं का? की बळीराम महाराज म्हणले संस्थेची अशी परंपरा आहे की साधूच्या दर्शनाच्या आड आपली टोपी बी येऊ नये. काय येऊ नये? टोपी पण येऊ नये. म्हणून टोपी काढून काय करायचं? दर्शन घ्यायचं श्री संताची माता. आणि त्यांना सांगायचं गुरुजी साधू
तुमची न माझी जर बरोबरी केलीच, पायावर डोकं का ठेवायचं? गुरुवर्य शेखर महाराज सांगत असते की त्यातून त्यांना दाखवायचं की तुम्ही एवढे मोठे आहेत की तुमच्या शरीरामध्ये पाय कमी आहेत. शिर सर्वांगा प्रमाण, शिर सर्वांगा, मग माझ्या शरीरात शिर सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि तुमच्या शरीरात सगळ्यात पाय कमी दर्जाचे आहेत. मग तुमची न माझी बरोबरी जर केलीच झालीच तर तुमच्या पायाची न माझी, तुम्ही इतके मोठे, म्हणून आपलं माथा त्यांच्या पायावर ठेवायचं. बरं, नमस्कार असा नमस्कार, तुम्ही उत्कृष्ट आहेत आणि मी निकृष्ट आहेत हे त्यातून दाखवा, याचं नाव नमस्कार. विठ्ठला याला नमस्कार म्हणायचं. बरं, नमस्कार करण्यात 4 फल आहेत. अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविना सत्वारी तस्य व्रदन्ते आयुर विद्या यशोबलम. आयुष्य वाढतं. आपल्याला टाइम थोडा आहे, मी जास्त लांबवणार नाही. आयुष्य कोणाचं वाढलं? अरे बायकोनं नमस्कार केला तर नवऱ्याचं आयुष्य वाढलं. सच्चिदानंद बाबाच्या पत्नीनं प्रेत यात्रा निघाली आणि हे 3 भावंड 4 भावंड बसलेले आहेत. मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, तिन्ही देव जैसे. तेज पाहिल्यानंतर तिला वाटलं कोणीतरी महात्मे, वयानं लहान असू द्या पण महात्मे म्हणून दर्शन घेतलं. आणि साधूच्या दर्शनाची ताकद, सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर ते हसल्या. म्हणले महाराज तुम्ही आशीर्वाद दिला पण हे जे प्रेत चाललं माझ्या मालकाचं आहे, थांबवा म्हणले. प्रेत थांबवलं. ठेवा म्हणले खाली. प्रेत उचलल्यावर वेशीतच थांबवते, पण ज्ञानोबराची आज्ञा थांबवलं. म्हणले काय नाव आहे यांचं? म्हणले सच्चिदानंद. माऊली हसले. म्हणले नाव काय? सच्चिदानंद. म्हणले सत हे तर असंच झाले कसे? चिद आहे तर जड बनले कसे? आणि आनंद आहे तर लोकाला दुःखात लोटलं कसं? बाबा उठा म्हणल्याबरोबर झोपेतला माणूस उठावा, तसे सच्चिदानंद बाबा उठले. बायकोने नमस्कार केला, नवऱ्याचं आयुष्य वाढलं. आयुर विद्या जास्त लांबीत नाही मी. एकलव्य द्रोणाचार्याकडे नमस्कार केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग आणि दंडवत घातल्यानंतर विचारलं कोण? एकलव्य. कुंकड आला. मला तुमच्याकडून धनुर्विद्या शिकायची. म्हणले मी क्षत्रियाशिवाय शिकवणार नाही. तो म्हणला मी दुसऱ्याला गुरु मानणार नाही, तुमच्याशिवाय शिकणार नाही. ते म्हणले माझी प्रतिज्ञा आहे. तो म्हणला मी घरून प्रतिज्ञा करूनच आलो, तुमच्याशिवाय दुसऱ्याला गुरु मानायचा नाही. ते म्हणले तू तुपलं पाय पण मी शिकवणार नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. अरण्यात गेले. मातीचा द्रोणाचार्याचा पुतळा केला आणि म्हणायचे गुरुजी बाण मारू. अशी विद्या प्राप्त झाली महाराज ज्या अर्जुनाला घासून विद्या शिकवली. कोणी? माझा अर्जुन करायचे कोण? द्रोणाचार्य. हे कुत्र भोकू लागलं. कुत्र भोकू लागल्यावर यांच्या ध्यानात विक्षेप होऊ लागला द्रोणाचार्य एकलव्याच्या. आणि ते यांनी असं ध्यान लावणं आणि ते कुत्र भोकणं. एकलव्याने असे बाण मारले, कुत्र मारलं नाही पण त्याचं भोकणं बंद केलं. तसं मारायचे नाही कुत्रे, यायचे भोकणे बंद करायचे. बरेच कुत्रे भोगतेत ना, भोकू द्या, त्याला मारायचं नाही. त्याचं काय करायचं? बंद भोकणं. ते कुत्र द्रोणाचार्याच्या आश्रमात गेलं. अर्जुनानं पाहिलं या द्रोणाचार्याने एवढी मला विद्या शिकवली पण अजून ही विद्या नाही. बाण मारलेले आहेत पण रक्त निघालेलं नाही. द्रोणाचार्याकडे गेले. गुरुजी ही कोणी विद्या, कोणी बाण मारले? ते म्हणले माझ्याकडे ही विद्या नाही. कोण म्हणतं? द्रोणाचार्य. तुमच्याकडे विद्या नाही आणि तुमच्यासारखा कोण परांगत आहे म्हणले? ते म्हणले मी नाही. मग त्या कुत्र्याच्या मागोमाग गेले. एकलव्य होता. म्हणले कोण तू? म्हणले गुरुजी तुमचाच विद्यार्थी.
अर्जुनानं विचारलं कोण? एकलव्य. कोणी शिकवलं? म्हणले गुरुजीने शिकवलं. अर्जुन म्हणला गुरुजी हे अंधारात ट्युशन केव्हा चालू केलं तू? आम्हाला म्हणता आम्ही लोकांना क्षत्रिय शिवाय शिकवणार नाही. द्रोणाचार्याच्या डोळ्यातून पाणी आलं. अर्जुना मी शिकवलं नाही. सांग द्रोणाचार्य पुढे कोणी शिकवलं? त्या मातीचा द्रोणाचार्याचा पुतळा पाहिला. पुढची कथा मला सांगायची नाही. ते अंगठा तोडत ते बाकी सांगायचं नाही. पण एकलव्याला जी विद्या प्राप्त झाली त्यांनी द्रोणाचार्याला नमस्कार केला. विठ्ठला येश आयुर्विद्या येशो बलम. येश कोणाचं वाढलं? गुरुवारी शेखर मला सांगत असते कट्टर विरोधक रणांगणात उभेत, शंखनाद झालेले आणि युद्धाला सुरुवात होणार. त्या टायमाला धर्मराजा रथातून खाली उतरले आणि कौरवाच्या सैन्याकडे निघाले. अर्जुनाला भीमाला वाटलं दादा युद्ध थांबवतात. त्याच्या मनात नव्हतं. अर्जुन भीम उतरले पळाले. दादा आता बाण सोडायचे, गदा युद्ध करायचं. भीम म्हणला मी प्रतिज्ञा केलेली आहे त्याच्या मांडीतल्या रक्तानं मी हिची वेणी घालणार. कोणाची? द्रौपदीची. तिकडं कुंकड चालले. युद्ध बंद करायचं नाही. धर्मराज असले अरे युद्ध बंद करणार नाही, युद्ध होणार आता चालू होणार. म्हणले मग उतरून तिकडं कशाला चालले विरोधकाकडं? ते म्हणले तसं नाही, कार्याच्या आरंभी मोठ्याचा आशीर्वाद घ्यावा असा शिष्टाचार आहे. आणि तिकून मोठे लोक आहेत भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. त्यांना नमस्कार करतो आणि विजयी व्हावा असा आशीर्वाद मागून घेतो. तुम्ही सांगा याला म्हणते नमस्कार करण्याचा स्वभाव. याला म्हणते नम्र भाव. कोणता भाव? नम्र भाव वेगळा आणि नम्री भाव वेगळा. कसा? नम्री. गुरुवार शेखर महाराज सांगत असते ते म्हणले मी एका घरी गेलो पलंगावरती बसले. तिथे एक पोरग बसलं. ते पाय हलू लागलं. काय हलू लागलं? त्याचा बाप म्हणला बाळू पाय हलू नको, महाराजाला पाय लागन, उठ दर्शन घे. ते पोरग उठलं, महाराजांचं दर्शन घेतलं. गुरुवारी महाराजाला आनंद, इतकुसं पोरग पण पटकन उठलं, दर्शन घेतलं. त्यांनी ते 10 रुपये जवळ होते, ते 10 रुपये घेतले आणि त्या पोराला दिले. जाय म्हणले. पोरग पुन्हा बसलं पलंगावर आणि पुन्हा पाय हालायला लागलं. त्याचा बाप म्हणला बाळू तुला आता दटीलं ना, काऊन पाय हालायला? ते म्हणला महाराजाला पाय लागन, पुन्हा मी पाय पडन, पुन्हा 10 रुपये भेटते म्हणे. काय मग हा नम्र भाव आहे का नम्री भाव आहे? अरे कट्टर विरोधक आहेत आणि युद्धाला सुरुवात आहे तरी नमस्कार करण्याचा स्वभाव आहे. याला म्हणायचं नम्र भाव. धर्मराज गेले, भीष्माचार्याला नमस्कार केला. पितामह मी आशीर्वाद मागण्याकरता आलेलो आहे, विजयी भव. काय भव? नंतर द्रोणाचार्याला त्यांनी तोच आशीर्वाद दिला. कृपाचार्याला त्यांनी, तिथं जवळच मामा होते, मामाचं बी घेतलं. आता मामा दुसरा काय ते लोकात. त्यात धर्मराजाला काय आलं? यश आलं. जास्त लांबीत नाही, हनुमंताचं बल वाढलं. विठ्ठल आयुर्विद्या यशोबलम. आयुष्य वाढलं, विद्या वाढली, यश वाढलं. कशानं? नमस्कारानं. म्हणून नमस्कार. आपल्या घरी जर कोणी वारकरी आले तर बैठकीतून उठून 4 पाऊल पुढे गेलं पाहिजे. तुम्ही पहा जुने लोक पुढे यायचे. आमचे आजोबा माझी सोयरी करताना मला सुरुवातीला सोयरीक आली. मुलीला भाऊ नाही, जमीन 40 एकर, एकुलती एक मुलगी, पण मुलीला काय नाही, भाऊ नाही. आमचे आजोबा म्हणले बा आम्हाला मुलगी करायची नाही, मुलगी सुंदर माझ्या पसंत, पण ते म्हणले करायची नाही. मी म्हणलो काऊन अण्णा, काऊन करायची नाही? त्याला वाईट वाटलो ना. कोणी पुढच्या काळात बोलत नव्हते, पण मी म्हणलो की बा मुलगी चांगली आहे
पारायणाला बसलेली, करा. ते म्हणले नाही. मी म्हणलो का करायचं नाही? म्हणले तुझा तांगा जर गेला तर तांगा कोणी सोडायचा? मी म्हणलो तो तांगेच राहते का नाही? मुलीला कोण पाहिजे? भाऊ पाहिजे. आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर अतिथी देवो भव, 4 पावलं त्यांना पुढं जाणं, आल्यानंतर त्यांना बसवणं आणि वाट लावताना पुन्हा 4 पावलं पुढे जाऊन नमस्कार करणं. विठ्ठल. जर आपल्या घरी गुरु आले आणि आपण 4 पावलं पुढे गेलो नाही, तक्याला टेकन देऊन बैठकीत बसलो तर आपले प्राण क्षीण होत असतात. विठ्ठला. म्हणून नमस्कार करण्याची पद्धत. तुकोबर म्हणतात मी कोणाला नमस्कार नाही, श्री संताची माथा चरणा. का संताच्या पायावर माथा? त्याचं कारण आहे, करिता या सुखा अंत पार नाही लेखा, माथा पडती संत पाय, कैवल्य ते काय करीता या सुखा, ज्या सुखाची देश कालानं मर्यादा होत नाही असं सुख संताच्या पायावर. म्हणून श्री संताची माथा साष्टांग हे करी दंडवत, 8 अंग ठेवून दंडवत. दंडवत कशाला म्हणतात? दंडवत दंडा परी काही उरे नुरवावे, काही उरी नुरवावे, काही उरे नुरवावे. दंडवत दंडा परी काही उरी नुरवावे, काही उरी नुरवावे. मी आळंदीला असताना पावसाळ्याचे दिवस, झिमझिम पाऊस चालू झाला. ते कपडे धुवायचा कटाळा याचा, नेमकेच कपडे धुतले, झिमझिम पाऊस चालू झाला. आणि सकाळी सकाळी लवकर माऊलीच्या मंदिरात दर्शनाला गेलो आणि ते बाहेरच्या पावलानं माती लागलेली, मग ती फरशी कशी झाली, जरा मातीनं चिखल झाल्यासारखा चिकचिक झाली. पण आळंदीत गेल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्याला सवय लागलेली की आत शिरलं की कानं धरायचे, 2 उड्या मारायच्या, मग काय करायचा, दंडवत घालायचा. एका बाजूला कुरेकर बाबा बसले होते. मी बाबा पाहिले पण जयराम बाबा पाहिलेत नाही, बसले ते बाजूला बसले, ते पाहिलेत नाही. मग उडी मारली पण ते कपडे नेमके धुतलेले, ते दंडवत घाला वाटणार पण सव. मग मी काय केले, असे पंजे टेकले आणि हात टेकले, असा वाकलेला राहिलो मधात. काय राहिलो ते. तितक्या टायमात जयराम बाबा उठले, पाहिलं. कोरेकर बाबा बोलले नाही, ते बसलेलेच राहिले. ते पाहत होते हे दर्शन कसं घेतो म्हणून. पण जयराम बाबाला दम ते जे आले महाराज, मी पाहिलेच नाही, आले की तू कमरावर पाय टाकला. पाय टाकल्यामध्ये याला म्हणते दंडवत. कपडे भरले, बोलायचा लाग नव्हता. जयराम बाबा बोलायचा लाग नव्हता. कोरेकर बाबा हसू लागले. त्याच्या ध्यानात ते चूक होती ना आपली, काय होती, दंडवत दंडापरी. जशी काठी अशी सोडली की ती सरळ पडती. दंड पडे काठी देह भलती असावे लोटी, देह भलती असावे लोटी, देह भलती असावे लोटी. दंड पडे काठी देह भलती असावे लोटी, देह भलती असावे लोटी, देह भलती असावे
पडे काठी देह भलतिया सवे लोटी. मग जशी काठी सरळ पडती तसं श्री संताची. आता याला थोडं विशेषण लावलं पा. श्री श्री म्हणजे काय? लक्ष्मी. गुरुवर्य शेखर महाराजांनी हा अभंग अमळनेरकर महाराजांच्या मठात घेतला होता. कुठे घेतला होता? म्हणजे ते म्हणले ह्या ठिकाणी श्री बी, श्री म्हणजे लक्ष्मी बी आणि संत बी. विठ्ठला विठ्ठला. संत, अरे संताला तुम्ही छाटछूट समजू नका. ऐशिया संपत्ती आम्हा संसारे. टाळी टाळी आम्हा संसारे. ऐशिया संपत्ती आम्हा संसारे. ऐशिया संपत्ती आम्हा संसारे. भोगाची आपली काय सांगो. भोगाची आपली काय सांगो. भोगाची आपली काय सांगो. भोगाची आपली काय सांगो. ऐशिया संपत्ती आम्हा संसारे. भोगाची आपली काय सांगो. भोगाची आपली काय सांगो. ऐशिया संपत्ती आम्हा संसारे. भोगाची आपली काय सांगो. भोगाची आपली काय सांगो. अरे आम्हाला छाटछूट समजता? आमच्याकडे धन नाही का? घर बांधायला काय लागतं? चिचुक्यावर होतं का घर? हा? घर चिचुक्यावर होतं का? पैसा लागतो. अरे जिथे महाराजे घर बांधू शकत नाहीत, राजे मंत्री घर अरे इंद्र बांधू शकत नाही, निरंजनी आम्ही बांधिले घर. ऐशिया संपत्ती धन घरी पांडुरंग अभंग हे सरे. असं धन आमच्याकडे जोडीले हे अविनाश आनंद घन. असं धन आम्ही श्रीमंत आहेत म्हणून. श्री जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयुष्य बळ रेडा. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. म्हणले महाराज तुम्ही साष्टांग दंडवत केला पण लाभ काय झाला? अभंगाच्या दुसऱ्याचा. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो टाळी 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 वाजवा, टाळी वाजवा. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. 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 वाढले अंतरी प्रेम सुख. वाढले अंतरी प्रेम सुख. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. वाढले अंतरी प्रेम सुख. वाढले अंतरी प्रेम सुख. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. विश्रांती पावलो सांभाळा उतारी. साधू तुम्ही आमचा सांभाळ करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि तुम्ही जे आश्वासन दिलं ते पाळलं. आम्हाला तुम्ही सांगितलं होतं तुमचं आम्ही
सांभाळ करू. आणि संत सांभाळ करतात, साधकाचा किती सांभाळ करतात. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती. आणि महाराज म्हणतात सांभाळिले सांभाळिले सांभाळिले. आमच्यासारख्या अनाथाचा सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा हो केलो तापा वेगळा केलो तापा वेगळा. सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा केलो तापा वेगळा केलो तापा. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप, त्रिविध तापाची झाली बोळवण. आणि हे कोणी केलं? युवयानं का सासऱ्यानं? संतानं केलं. मायबाप व्यवहारात आई वेगळी बाप वेगळा, पण परमार्थात माये संत आणि बापही संत. विठ्ठला मग त्यांनी सांभाळ केला, तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि मोक्ष सुखरूपी विश्रांतीला त्यांनी प्राप्त केलं. कोणती विश्रांती? मोक्ष सुख. ज्या सुखामध्ये दुःख नाही आणि दुःखाचं बीज नाही, याचं नाव मोक्ष. विठ्ठला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती आणि अशा विश्रांतीला संतांनी प्राप्त केलं. विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा ठावा टाळ 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 विश्रांतीचा ठावा पायी संतांची अभाव पायी संतांची अभाव लेके माझी वाजा तुटल्या लेके माझी वाजा तुटल्या पायी संतांची अभाव पायी संतांची अभाव नेगे माझी वाचा तुझे नेगे माझी वाचा तुझे. अरे केवढा प्रपंच असू द्या, मंत्र्याचा जरी संसार असला तर विश्रांती नाही. अरे देवाच्या बापाच्या संसारात विश्रांती नाही तर तुम्ही आम्ही कोण्या झाडात? दशरथ कोणाचा बाप? रामाचा झोपडपट्टी रामाचा प्रभू रामचंद्र त्यांचे वडील केवढा. अरे अयोध्येसारखं राज्य आहे, सुमंतासारखा प्रधान आहे, वशिष्ठासारखे गुरु आहेत. पुत्र हिनाश्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पने. बरं पुढं पोरं झाली यज्ञानं, मग विश्रांती. अंतकाळाच्या टायमाला मुलगा नाही तर सवय लागलं. विश्रांती नाही कोठे रात्र. केवढा संसार असू द्या, गरीबाचा असू द्या, नाही तर अरे गरीबाचा संसार म्हणजे काळा इचू आणि श्रीमंताचा संसार म्हणजे पिवळा इचू. कलर मध्ये फरक आहे, ठणका सारखाच आहे. श्रीमंताकडे गरिबी नाही का दुःख नाही? गरिबी नाही का दुःख नाही? गरिबी नाही, फक्त दुःख संताकड नाही. काय नाही? आणि जो संताचा झाला त्यांच्याकडे नाही. महाराज म्हणतात विश्रांती. अरे जीवाला सोडा, पण देवाला एकदा तळमळ झाली तर नामदेवराय म्हणले नामा म्हणे देवा चला दया दया विश्रांती घ्यावया कल्पवारी विश्रांती घ्यावया कल्पवारी. नामा म्हणे देवा चला दया दया विश्रांती घ्यावया कल्पवारी विश्रांती घ्यावया कल्पवारी. देवा जरा बेचैन झाले का? चला विश्रांती करता. कुठं? तुकोबराय मनाला म्हणतात जाशी तरी जाई संताची या गावा होईल विसावा मना तेथे. विश्रांतीचा ठाव. मग महाराज म्हणतात मला विश्रांती पावलो, पण साधू तुमची कृपा असू द्या, सांभाळ
तरी पुढेही सांभाळा, अशी विश्रांती आमच्या जीवनात. आणि तुमच्या कृपेनं, तुमच्या कृपेचा पाहणा तुम्ही आमच्यावर सोडला, त्याचा परिणाम आम्हाला आत्मसुख मिळालं, भक्ती प्रेम सुख वाढीला लागलं. कारण त्यांचा अवतारच आहे. वाढावा या सुख भक्ती भाव धर्म 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 कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुमा धराया कारण अवतार तुमा धराया कारण कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुमा धराया भक्ती प्रेम सुख वाढीला. महाराज, काही माणसं परिस्थिती बदलण्याच्या नादी आहेत, काही माणसं आत्मस्थितीकडे वळालेली आहेत, आणि काही माणसं भगवत प्रेम स्थितीकडे. परिस्थिती काही न करण्याकरता काही न करणारे काही लोक आहेत. जसे आले तसे गेले, त्याच्यापेक्षा परिस्थिती बदलणारे बरे, किमान ते त्याच्या संसाराला तरी बरे आहेत. पण काही आत्मस्थिती त्याच्याही पुढची बाजू आहे, पण काही त्याच्या पुढं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव भक्त तो देव आयुष्य कारी भक्त तो देव ब्रह्मज्ञान टाळ टाळ भाव भक्त देव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव बोला बोला नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ऐसे कारी मी भक्त तुझे वाईसे विठ्ठल. घाला मग दावी रूप माझ गोपिकार मना ठेवू दे चरणावर. ही भगवत प्रेम स्थिती. हिच्या पुढं आणखी कोणी गेला नाही, जाणार नाही, जात नाही, आणि जाणं शक्य नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि असं भक्ती प्रेम सुख आमच्या जीवनात वाढीला लागलं. आणि साधू, तुमच्या कृपेचा पाहणा आमच्यावर वळाला. त्या पाहण्यामुळं, त्या प्रेम पाहण्यानं आमचं शरीर कसं झालं, अभंगाच्या 3ऱ्या चरणात. दौरानी हे काया कृपेचा वरसे दौरानी हे काया कृपेचा वर भावार झाला. सगळीत धरू 2 चरणाचा थोडक्यात भावार झाला. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू, आणि उरलेल्या वेळेमध्ये 2 मिनिटांमध्ये 2 चरणाचा भावार सांगून आपली सेवा समाप्त करू. माये टाळी वाजवा, टाळी. डौरले हे काया कृपेच्या उरसे
नव्हे अनारिशे उद्धरलो. साधू, तुमच्या कृपेचा पाहणा सुटला आणि त्या कृपेच्या पाहण्यानं आमचं शरीर शोभून डौरली म्हणजे शोभून दिसू लागलं. आता रोड होता अगोदर, पण तुमची कृपा झाली, आमच्याकडं सुख शांती हे दिसायला लागलेले, समाधान वाटायलं. अरे श्रीमंताकड भोग असतील पण समाधान नाही, श्रीमंताकड भोग असतील पण समाधान नाही. आणि ज्याच्यावर साधूची कृपा आहे, एखादी वेळेस त्याच्याकडे धन नसल, भोग नसतील, पण त्याच्या जीवनात समाधान असते. आणि जो संताच्या पायावर ज्यांनी माथा ठेवला, ज्याचं चित्त संताच्या पायावर गेलं, तोची समाधाना प्राप्त झाला. समाधाना प्राप्त झाला. लीन भावे चित्त सद्गुरु वचना, सद्गुरु वचना, लीन भावे चित्त सद्गुरु वचना, भावे चित्त सद्गुरु वचना, तोची समाधान प्राप्त झाला. तोची समाधान प्राप्त झाला. तोची समाधान प्राप्त झाला. नाथ महाराजांचा 100 चरणाचा अभंग आहे. नाथ महाराज, समाधान कोणाला मिळणार? ज्याचं चित्त, ज्याची श्रद्धा. आपण कीर्तन ऐकतो, ही कीर्तनाची क्रिया करतो, ही भक्ती होत नाही. भक्ती कोणाची होती? ज्याचं कीर्तनावर नितांत प्रेम आहे, त्याची भक्ती. आता मी कीर्तन करायलो पण प्रेम नाही, मग क्रिया झाली पण भक्ती नाही झाली. जर कीर्तनात कथा करी वरी वरी, प्रेम नसेची अंतरी, थुथू त्याच्या तोंडावरी. मग सांगणाराचं प्रेम असावं, ऐकणाराचं असावं, वाजणाराचं असावं आणि म्हणणाराचंही असावं. नाही तर मोले घातले रडाया. काही काही माणसं म्हणत असतील, कोडू कौशिक सोडी तू कोण. मग प्रेम आहे का? विठ्ठल विठ्ठल. जर प्रेमानं कीर्तन केलं, अरे मी वक्ता, तुम्ही श्रोते, गायक, वादक सगळ्यांनी मिळून ही साधूची सेवा करायची, मास्तर बाबांची सेवा करायची, नारायण बाबाची सेवा करायची. आपण सुरुवातीला काय म्हणलो? सेवे करता घेतलेला. मग कोणाच्या सेवे करता? चला तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून देवाचं कीर्तन करायचं. तेथे असे देव बा विठ्ठल मग तुमच्या कृपेनं आमच्या जीवनात समाधान प्राप्त झालं, शांती आला. शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. विठ्ठला तुमच्यामुळं पुण्य फळले बहुता दिवसा. विठ्ठला विठ्ठला तुमची कृपा झाली आणि तुमच्या कृपेनं डवरली ही काया कृपेच्या वर्षे. आणि साधू, मी उगाच तात्पुरतं बोलत नाही, आज मोकळं बोलत नाही. खरंच तुमच्या कृपेनं माझा उद्धार झालेला. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. म्हणले महाराज, तुमच्यावर त्यांची कृपा झाली, कृपेचा पाहणा वळाला, तुम्ही विश्रांतीला प्राप्त झाले, आत्मसुख मिळालं, भक्तिप्रेम सुख वाढीला लागलं. तुम्ही त्यांच्या पायावर माथा ठेवला. तुम्ही त्यांचे काही एवढं घडण्याकरता, त्यांनी तुमच्या कृपा करण्याकरता तुम्ही काही त्यांची सेवा केली का? महाराज म्हणले, मला असं काही आठवत नाही मी या जन्मात त्यांची सेवा केली म्हणून, पण मला असा अनुमान वाटतं माझा पूर्व पुण्याचा ठेवा ओढवला. अभंगाच्या शेवट सांगतो. तुका म्हणे मज नगडता सेवा, टाळी टाळी बाबा. तुका म्हणे
पुण्य ठेवा ओढवला पुण्य ठेवा ओढवलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा सेवा घडली असं वाटत नाही, पण त्यांची माझ्यावर कृपा झाली. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली. परमानंदो आजी मानसी भेटी झाली. पुण्य फळले भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा. आणि त्यांनी कृपा केल्यामुळं आज भेटले कोणतं कोड जन्म मरणाचं कोड बऱ्याच दिवसाचं होतं. न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी. आणि त्यांची कृपा झाल्यामुळं हे काम झालं. पूर्व पुण्य ठेवा ओढवला त्यांची माझ्यावर कृपा झाली. त्या कृपेनं विश्रांती पावलो सांभाळा उतरी. वाढले अंतरी प्रेम सुख ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली. माझ्या अल्पमतेप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. यात जो बरोबर आहे गुरुवर्यांचे चुकीचे उद्धटपणाचे बावळटपणाचे मूर्खपणाचे माझ्या बुद्धीची दोष आहे. झालेली सेवा सद्गुरुचरणी भगवतचरणी ज्ञानोबराय तुकोबराय चरणी नारायण बाबांची चरणी मास्तर बाबांची चरणी सेवा समर्पित करू. आमचे हरिभक्तीपरायण गुरुवरे बाबा यांनी हा सेवेचा योग आणला. नाही तर आमच्यासारख्या पामराला अशा मोठ्या महात्म्याची कोण सेवा देतो महाराज. पण त्यांचं प्रेम तुमचं प्रेम म्हणून हा सेवेचा योग आला. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. एकदा सगळेजण मांडी घाला हातानं टाळी वाजवा आणि प्रेमानं सगळेजण भजन करा. तुकाराम 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 तुकाराम